गेल्या महिन्यात एक दुर्दैवी घटना घडली होती मुंबईतल्या दहिसर भागामध्ये. मुंबईतल्या शिवसेना उभाटा गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. आता हा मारणारा जो मारेकरी होता तोही त्याच भागातला, त्याचं नाव होतं मॉरिस नरोन्हा. आता दहिसर बोरिवली या पट्ट्यात राहणारे किंवा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या भागातले जे काही लोक आहेत त्यांना या सगळ्या राजकीय वैमनस्याबद्दल अंदाज होता. मॉरिस नरोन्हा हा ज्याला आपण म्हणतो ना सर्वकालिक उमेदवार जे असतात, म्हणजे कुठल्याही निवडणुका येऊ द्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हा आपली उमेदवारी पुढे घेऊन नाचत असायचा. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तर त्याला नगरसेवक बनायचं असायचं, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या की याला आमदार बनायची स्वप्न पडायची आणि त्यातूनच तो या भागामध्ये वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम करत असायचा. म्हणजे फुटबॉलच्या टुर्नामेंट्स असो किंवा आता कोविड काळात तर तो कोविड वॉरियर बनला होता. म्हणजे घरोघरी जाऊन त्याने फूड पॅकेट्स वाटली, मास्क वाटले, सॅनिटायझर वाटलं. आणि कोविडच्या दरम्यान ज्यांनी असे फुकटचे उद्योग जे केले होते, म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उधार ज्याला म्हणतो आपण, कुठल्या तरी सेवाभावी संस्थांकडून बल्कमध्ये ह्या वस्तू सगळ्या मिळत होत्या आणि त्या घेऊन आपण वाटायच्या आणि ते फोटो काढून सोशल मीडियावरती व्हायरल करायचे. आणि मग त्या योगे बघा मी कसा दानशूर आहे आणि मी कसा कोविड वॉरियर आहे, मी कसा कोविडशी लढणारा एक योद्धा आहे, कोविड योद्धा, आणि एक वेगळ्या प्रकारचं समाजसेवक नावाचं बिरुद आपल्या नावापुढे लावून घ्यायचं. हे उद्योग बऱ्याच लोकांनी केले, त्यात हा मॉरिस नरोन्हाही होता. आता मॉरिस नरोन्हाच्या ह्या सगळ्या उद्योगामागचं महत्त्वाचं आणि मेजर कारण जे होतं ते म्हणजे त्याला पुढे राजकारणात यायचं होतं, आमदार किंवा नगरसेवक बनायचं होतं. सुरुवातीला जी निवडणूक लागेल त्या निवडणुकीत उभं राहून कुठेतरी आपल्यावर एक लोकप्रतिनिधी म्हणून एक शिक्का मारून घेण्याची त्याची इच्छा होती. माझे काही जवळचे मित्र हे दुर्दैवानं त्या मॉरिसच्याही जवळचे होते, म्हणजे आहेत. त्यांच्याकडून मॉरिसबद्दल जी काही माहिती मला मिळाली आहे त्याच्यावरही मी कधीतरी सविस्तर बोलणार आहे. पण ज्या पद्धतीनं अभिषेक घोसाळकर किंवा विनोद घोसाळकर ही जी ताकद त्या दहिसर भागात आहे, उभाटा शिवसेना जी आहे, म्हणजे जी मूळची शिवसेना या भागात आपलं एक राजकीय वर्चस्व स्थापित करून आहे, त्या वर्चस्वाचे खरे मानकरी म्हणजे विनोद घोसाळकर, जे पूर्वी ते या सगळ्या भागातले म्हणजे या पूर्ण विभागाचे विभाग प्रमुखही होते. त्यामुळे विनोद घोसाळकरांची जी ताकद आहे या भागामध्ये, त्या ताकदीच्या जोरावर त्यांनी त्यांच्या पुत्राला म्हणजे अभिषेक घोसाळकरला पहिल्यांदा महानगरपालिकेचं तिकीट मिळवून दिलं आणि तो निवडून आला. पुढे तोच वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यानंतर अभिषेक घोसाळकरची पत्नी तेजस्वी घोसाळकर ही उभी राहिली, तीही निवडून आली. दुर्दैवानं मधल्या काळात असं झालं की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपा युती तुटलेली असताना मनीषा चौधरी या भाजपाच्या कार्यकर्त्या पदाधिकारी या तिथे आमदार म्हणून निवडून येत असताना त्यांनी विनोद घोसाळकरांचा पराभव केला होता. त्या पराभवाची मीमांसा करणारा एक व्हिडिओ फार पूर्वी, म्हणजे जवळपास एक 1.5-2 वर्षापूर्वी मी केलेला आहे आपल्याच चॅनेलवर. त्यात मी स्पष्टपणे असं बोललो होतो की ज्या पद्धतीनं या भागात हे विस्थापन होत आहे, म्हणजे पश्चिम उपनगरात हा जो पट्टा आहे बोरिवली, कांदिवली, दहिसर, या भागात बाहेरून येणारे लोक बऱ्यापैकी इथे आता राहायला येत आहेत आणि नव्या हाऊसिंग सोसायट्या म्हणा किंवा नवी कॉम्प्लेक्स, नवी गृहनिर्माण संकुलं इथं निर्माण होत आहेत. जी रिडेव्हलपमेंट्स आणि डेव्हलपमेंटच्या माध्यमातून इथे ज्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत त्या सगळ्यामध्ये मूळचा दहिसरकर जो कोळी आगरी बांधव जो आहे किंवा इथला मराठी मतदार जो आहे त्याची संख्या आपसुकच कमी झालेली आहे. म्हणजे झालंय काय की इथल्या मराठी मतांचा टक्का घटलाय कसा, तर ती एक फुटाची एक रेष होती, त्या रेषेपुढे बाहेरून येणाऱ्या विस्थापितांची जी रेष आहे ती भली मोठी आखली गेली आहे. त्यामुळे अर्थातच ही रेष कमी झाली, कोणी पुसली नाही, पण ही रेष आपोआपच कमी झाली. हा सगळा मतदानांचा किंवा मतांच्या टक्केवारीचा एक मी तुम्हाला नमुना सांगितला. तर मित्रो, अशा पद्धतीनं इथे मराठी मतांचा टक्का घटला, शिवसेनेच्या मतांचा टक्का घटला, मनीषाताई चौधरी इथून निवडून आल्या भाजपाच्या.
विनोद घोसाळकरांची ताकद त्यानंतर कमी झाली का, असा जर तुलनात्मक अभ्यास केला तर अजिबात नाही. आजही ती तेवढीच आहे जेवढी ते विभाग प्रमुख असताना आणि शिवसेनेचे आमदार असताना होती. भले आज ते उभाटा गटात गेलेले असले तरी इथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दुसरे कुठले पदाधिकारी किंवा त्यांच्या शिवसेनेच्या शाखा किंवा त्या शिवसेनेकडे सामान्य मतदार किंवा सामान्य शिवसैनिक अगदी गटप्रमुखांपासून हे किती आहेत याचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर आज उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे, जो गट आहे, तो या पट्ट्यामध्ये ताकदवान आहे तुलनेनं शिंदेच्या. इथे आपल्या म्हात्रेताई आहेत, पण प्रकाश सुर्वे आहेत मागाटनेमध्ये, पण त्यांचा प्रभाव तेवढा या सगळ्या पट्ट्यात फारसा दिसत नाही. कारण ही मंडळी त्यांच्या प्रभागात काम करण्यापेक्षा वर्षावर जास्त रमलेली असतात, खास करून आपल्या म्हात्रेताई. प्रकाश सुर्वे त्यांच्या मागाटणे मतदारसंघात दिसतात आपल्याला, काही ना काही त्यांची कामं सुरू असतात, महानगरपालिकेत असतात किंवा पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्यांना बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे. अलीकडेच म्हणायचं तर गेल्या 8-10 दिवसापूर्वी कांदिवलीच्या बिल्डिंग प्रपोजल जे कार्यालय आहे कांदिवलीचं, त्या बिल्डिंग प्रपोजल विभागामध्येही त्यांना मी पाहिलं होतं. तर प्रकाश सुर्वेंचा जो काही वावर आहे तो मतदारसंघात किंवा ह्या भागात असला बोरिवली दहिसर पट्ट्यामध्ये, पण शीतल म्हात्रे ह्या आपण नेहमी बघतो तर त्या वर्षावरच दिसतात. त्यामुळे खरं तर इथे शीतल म्हात्रे आणि विनोद घोसाळकर यांच्यातच खरा संघर्ष आहे जो दहिसर पट्ट्यामध्ये, पण तो संघर्ष होताना दिसत नाही. शीतल म्हात्रे फक्त ट्विटरवर आपल्याला दिसतात, त्या ट्विट करत असतात. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटायचं असेल तर तुम्हाला त्या वर्षावर सहज उपलब्ध असतात, पण मतदारसंघात नसतात. या गोष्टीचा जर विचार केला तर आज जर तुम्हाला निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर हा जो दहिसर विधानसभा मतदारसंघ आहे, त्या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद काय. आता हा झाला एक वेगळा विषय जो राजकारणाशी निगडीत होता. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येसंदर्भात जेव्हा आपण विचार करतो तर त्याची जेव्हा मीमांसा केली जाते, त्याचं जेव्हा विश्लेषण केलं जातं, तेव्हा वरकरणी हा सगळा जो काही वाद, हे वैमनस्य जे होतं ते मॉरिस नरोनाच्या महत्त्वाकांक्षी धोरणांपुढे किंवा त्या धोरणांआड जर कोण येत होतं तर हे घोसाळकर फॅमिली होती. मी मागच्या म्हणजे अगदी अभिषेक घोसाळकरची हत्या झाल्यानंतरचा जो पहिला दुसरा व्हिडिओ मी केला होता त्यात मी असं म्हणालो होतो की मॉरिस नरोनाला एकट्या अभिषेक घोसाळकरांना संपवून त्याचं जे काही उद्दिष्ट होतं ते साध्य करता येणार होतं का. कारण त्या घरात, घोसाळकरांच्या घरात एकाच एक असे नग उपलब्ध आहेत. म्हणजे सगळ्यात आधी पहाडासारखा उभा आहे तो अभिषेक घोसाळकरांचा बाप, घोसाळकरांचे वडील विनोद घोसाळकर. अभिषेक घोसाळकरांना संपवलं या जगातून तर मॉरिस नरोनाची जी काही राजकीय कारकीर्द आहे ती सुरळीत होणार होती का. त्यानंतर त्याची पत्नी तेजस्वी घोसाळकर ती नगरसेविका आहे. अडसर हे भरपूर होते. आज अभिषेकचा छोटा भाऊ जो आहे तो राजकारणात नसला तर आज त्या घराभोवती जे काही वलय आहे, राजकीय वलय, तर उद्या तोही उभा राहिला निवडणुकीला तर तोही निवडून येऊ शकतो, इतकी घोसाळकरांची ताकद आहे. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण लक्षात घ्यायला हवं की मॉरिसनं हा जो काही अविवेकी अविचार जो केला होता ना, त्यामागे शुद्ध मूर्खपणा नव्हता. ही सुपारी असणार याबद्दल मी तेव्हा शंका व्यक्त केली होती. आणि आता ज्या पद्धतीनं तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर यांनी परवा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत ते मुद्दे जर तुम्ही बारकाईनं तपासले तर तुमच्या लक्षात येईल की हा सगळा जो काही प्रसंग आहे तो एकदा जर तुम्ही नजरेसमोर उभा केला तर तुमच्यासारख्या सामान्य म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनाही या सगळ्या प्रकरणामागे एक प्रकारचं षडयंत्र होतं किंवा एक प्रकारचा कुठलं तरी कटकारस्थान रचलं गेलं होतं याचा वास येऊ शकतो. मॉरिस नरोना अभिषेक घोसाळकरला एक फेसबुक लाईव्ह करण्यासाठी आपल्या कार्यालयात बोलवतो. अभिषेक घोसाळकर बिनदिक्कतपणे येतात हे इतपत आपल्याला माहीत होतं, पण मॉरिस नरोनानी फक्त अभिषेक घोसाळकरांना बोलवलं नव्हतं तर अभिषेक घोसाळकरांसोबत त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकरलाही त्याने बोलवलं होतं. हे परवाच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये तेजस्वी घोसाळकरांनी सर्वांसमक्ष सांगितलेलं आहे.
प्रथमतः तुमचे सर्वांचे धन्यवाद. 8 फेब्रुवारीला 2024 रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. मी याबाबत माझी या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक 28 फेब्रुवारीला CCTV फुटेज देऊन हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अरमेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती. ही बाब सर्व प्रसार माध्यमांनी मांडली होती. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही. एक मॉरिसला जर केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. दुसरा पॉइंट आहे, मॉरिस नरोना व अरमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या. तिसरा, अभिषेक व मॉरिस नरोना यांच्यामध्ये भेट होते हे अरमेंद्र मिश्रा यांना माहिती होती. चौथा, अरमेंद्र मिश्रा यांचे लायसन्स मॉरिस नरोनाकडे जमा होते. 5, ज्या लॉकरमध्ये गन होती ते लॉकर तोडण्यात आले नव्हते याचा अर्थ मॉरिस नरोनाला ऍक्सेस होता. 6, असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे. तपास यंत्रणेला पत्र देऊन 120B सेक्शन 34 ऑफ IPC हे कलम लावा अशी मागणी केली होती. तेही तपास यंत्रणेने मान्य केली नाही. ज्या कार्यक्रमाला मॉरिस नरोना यांनी अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं. मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा, इथे येऊ नको. ऐकलं, तेजस्वी घोसाळकर आणि अभिषेक घोसाळकर जर त्या फेसबुक लाईव्हला मॉरिस नरोनाच्या कार्यालयात बसले असते तर आज त्या दोघांच्याही फोटोला हार घालण्याची वेळ आली असते आपल्या. हे एक उघड सत्य आहे. का कोण जाणे, पुढचं टार्गेट विनोद घोसाळकरही असू शकले असते. पण यात एक ट्विस्ट आहे की मॉरिस नरोना जो अभिषेकवर गोळ्या झाडून नंतर वर जातो आणि त्या पोटमाळ्यावरती स्वतःला गोळ्या झाडून घेतो, स्वतःचं आयुष्य संपवतो, हे कशासाठी? जर त्याला त्याच्या राजकीय वैमनस्याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लावायचा होता किंवा त्याला त्याच्या राजकीय कारकिर्दीतला अडसर दूर करायचा होता म्हणून तो जो अभिषेक घोसाळकरला गोळ्या घालत असेल, हे काम तो कुठल्या तरी त्रयस्थ माणसाकडूनही करून घेऊ शकला असता. जर त्याच्या पुढे त्याला नगरसेवक किंवा आमदार बनण्याचं ध्येय किंवा स्वप्न हे जर सातत्यानं त्याला खुणावत असेल तर मग तो असा अविवेक किंवा अविचार का करेल? ज्या योगे तो कायमचा तुरुंगाड गजाआड जाण्याच्या शक्यता होत्या. आता त्याने जर आत्महत्या केली नसती तर तो आज पोलीस कोठडीत असता. खुनाच्या आरोपाखाली त्याला सजा झाली असती. म्हणजे त्याचं राजकीय आयुष्य हे त्याची राजकीय कारकीर्द सुरू होण्याआधी संपली होती. त्यामुळे मॉरिस नरोनाने त्याला दहिसरमधून नगरसेवक किंवा आमदार बनायचं आहे म्हणून आपल्या वाटेत आलेला घोसाळकरांचा जो काही अडसर आहे तो दूर करण्यासाठी त्याने घाऊकरित्या तेजस्वी घोसाळकर आणि अभिषेक घोसाळकरांना तिथे बोलावून त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारण्याचं कटकारस्थान रचलं असेल का, याचा बारकाईने विचार व्हायला. ही जी पिस्तूल होती, ज्या पिस्तूलमधून मॉरिस नरोनाने गोळ्या झाडलेल्या आहेत, ती पिस्तूल त्याच्या अंगरक्षकाची म्हणजे तो अमरेंद्र मिश्रा जो UPतून आलेला आहे, तिथे त्यांना सर्रास ते पिस्तूल आणि त्याचे परवाने मिळतात. तर त्याचा परवाना, त्याचं पिस्तूल आणि त्या पिस्तुलात भरायला लागणाऱ्या गोळ्या विकत घ्यायला मॉरिस नरोना आणि तो अमरेंद्र मिश्रा हे जातात मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये. तिथून त्या गोळ्या खरेदी करून आणतात. तशी नोंद आहे आणि त्या पद्धतीनं त्या दुकानदारानं साक्षही दिलेली आहे, जबाब नोंदवलेला आहे की तो मॉरिस नरोना आणि तो अमरेंद्र मिश्रा हे दोघेही आले होते. काही ओळखपत्र सादर करावी लागतात गोळ्या विकत घेताना, ती त्यांची झेरॉक्स कॉपीज त्याच्याकडे होती. त्याच्या दुकानातलं CCTV फुटेज दाखवतं की मॉरिस आणि तो अमरेंद्र मिश्रा गोळ्या खरेदी करतोय. हा सगळा जो काही बनाव आहे त्यामागे कुठेतरी एक षडयंत्र आहे, ज्या षडयंत्राचा पोलीस तपास जो आहे तो भरकटलेला आहे. हे आरोप जे आहेत ना ते काल परवाच्या त्या पत्रकार परिषदेत तेजस्वी घोसाळकरांनी केलेत, विनोद घोसाळकरांनी केलेले आहेत. आणि हा आरोप सर्वसामान्य माणसाच्या मनातला आरोप आहे. कारण पोलीस ज्या पद्धतीनं तपास करतायत, पोलिसांना शहाणपण शिकवणं इतका मी मोठा नाही, पण सर्वसाधारणपणे एक सामान्य बुद्धीचा किंवा सामान्य कुवतीचा माणूस जो विचार करतो त्याला जर हे सगळं चित्र समोर दिसतंय की मॉरिस नरोना हा
मारेकरी असू शकतो का? ज्याच्याकडे सबळ कारण होतं की माझ्या वाटेतला अडसर जो आहे, जो राजकीय अडसर आहे, अभिषेक घोसाळकर प्लस त्याची पत्नी तेजस्वी घोसाळकर, या दोघांनाही मला माझ्या वाटेतून दूर करायचं आहे. समजा अभिषेक घोसाळकरला दूर केल्यानंतर त्याच्या दुःखात किंवा त्याला 2 लहान मुलं आहेत, त्या मुलांच्या संगोपनासाठी कदाचित तेजस्वी घोसाळकर राजकारणातून बाहेर होतील आणि त्याचा मार्ग मोकळा होईल. राहता राहिला प्रश्न विनोद घोसाळकरांचा. विनोद घोसाळकरांची जी उंची आहे त्यानुसार ते नगरसेवक पदाच्या निवडणुकीत रस घेणार नाहीत. ते पुढचे आमदार किंवा आता तर त्यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी होते उत्तर मुंबई मतदारसंघातून. मग मॉरिसने हा जो काही निर्णय घेतला स्वतः गोळ्या घालण्याचा अभिषेकला, हा कितपत पटतो? या मॉरिसनं आज नाही किमान एक 10 वर्ष झाली असतील या भागामध्ये फिल्डिंग लावलेली आहे. त्याला काही ना काही करून कुठल्या ना कुठल्या पक्षातून तिकीट मिळावं, म्हणजे तो अगदी रिपब्लिकन पक्ष यांचा आठवलेंचा, त्या पक्षापासून ते त्याने जवळपास सगळेच पक्ष, काँग्रेसपासून राष्ट्रवादीपासून भाजपाकडेही तो गेलाय की नाही माहीत नाही मला, पण बाकीच्या सगळ्या पक्षांपर्यंत आज जाऊन आलेला आहे. प्रत्येकाला त्याने अर्जव केलेली आहेत, मला तुमच्या पक्षात काहीतरी पद द्या, मला भविष्यात इथला नगरसेवक बनायचं आहे. पण त्याचा जो काही तिथला इतिहास आहे, पूर्व इतिहास आहे किंवा त्याचं जे काही गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे कुठल्या पक्षाने त्याला फारसा जवळ केलेलं नाही. असं असताना तो मॉरिस नरोना जो आहे तो आता स्वयंभू बनत होता. या सगळ्या कोविडच्या काळात त्याने केलेलं जे काम आणि ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करून तो हे सगळं लोकांसमोर आणत होता, त्याचं जे काही सातत्यानं मारा चालू होता, त्याच्या प्रभागात तो सातत्यानं बॅनरबाजी करायचा, होर्डिंग करायचा. आता यांच्यामध्ये ऑक्टोबर 2023ला घोसाळकर आणि नरोना यांच्यामध्ये पॅचअप घडून आणलं गेले. माझ्या एका व्हिडिओत मी हाही प्रश्न विचारला होता की हे पॅचअप घडवणारा माणूस कोण? कुणाच्या सांगण्यावरून अभिषेक घोसाळकरांनी मॉरिस नरोनासारख्या एखाद्या फुटकळ गल्लीतल्या छपरी बाईचा हात हातात का घ्यावा? हा एक मोठा प्रश्न होता. कारण हे राजकीयदृष्ट्या एक शक्तिमान कुटुंबीय आहे, त्यांची ताकद आहे या सगळ्या प्रभागात. त्यांना मॉरिसच्या प्रभावाखाली असलेल्या काहीशे मतांचं गणित जुळवण्यासाठी मॉरिसशी जुळवून घ्यावं लागतंय का, किंवा लागलं असावं का? तर त्याची काहीच गरज नव्हती. आज तुम्ही मॉरिस नरोनाच्या ख्रिस्ती समाजाचा आहे, त्या ख्रिस्ती समाजाचा प्रभाव जिथे आहे त्या आयसी कॉलनीमध्ये, त्या आयसी कॉलनीमध्ये ज्या पद्धतीनं अभिषेक घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिमा एवढी मोठी आहे, लार्जर दॅन लाईफ आहे, की आज ते लोक ढसाढसा रडतात अभिषेक घोसाळकरच्या आठवणींमध्ये. सातत्यानं तिथे प्रार्थना सभा होतात. आताही गेल्या आठवड्यातही प्रार्थना सभा होत्या. तेजस्वी घोसाळकर जेव्हा त्या तिथल्या ख्रिस्ती महिलांमध्ये किंवा त्या सगळ्या नागरिकांमध्ये फिरतात, तेव्हा त्या नागरिकांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागतात आणि तेजस्वी घोसाळकरांना ज्या पद्धतीनं त्या जवळ घेतात आणि त्यांच्यावर जो प्रेमाचा वर्षाव करतात, हे दृश्य ज्याने पाहिले ना त्याचंही मन द्रवतं तिथे. हा सगळा इतिहास, ह्या सगळं जे आपल्याला डोळ्याने दिसतंय ते आपण का नाकारतोय? आणि ते नाकारून एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळाच ज्याला आपण म्हणतो की एक वेगळाच पद्धतीचा एक चित्रपट उभा केला जातोय आणि तो आपण फॉलो करत चाललोय, तो पाहत चाललोय. कुठेतरी पाणी मुरतंय आणि हे सांगण्याचं काम परवाच्या पत्रकार परिषदेत विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांनी केलेलं आहे. मला वाटतं सरकारनं या प्रकरणामध्ये कुठलाही पद्धतीचा पक्षपातीपणा न करता पोलिसांनाही आदेश द्यावेत की यामागे काहीतरी षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र कदाचित या भागातल्या राजकारणाशी संबंधित असू शकतं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी एक मुद्दा मांडला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की त्या पोटमाळ्यावर एका सेफमध्ये ते पिस्तूल ठेवलेलं होतं, त्याची चावी एक मॉरिसकडे होती, एक अमरेंद्र मिश्राकडे होती. ती चावी घेऊन तो मॉरिस नरोना मध्येच त्या फेसबुक लाईव्हमधून उठून गेला, तिथून ते पिस्तूल आणलं, गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडताना तो त्या फुटेजमध्ये दिसत नाही आणि इतर कुठल्याही फुटेजमध्ये गोळ्या झाडणारा माणूस दिसत नाहीये. त्यामुळे मॉरिस नरोनानेच गोळ्या झाडल्या यावरही अद्याप आपण ठामपणे असं काही छातीठोकपणे बोलू शकत नाही.
पण आपण एक ॲझम्पशन करून चाललोय की मॉरिसनेच गोळ्या झाडल्या आणि मॉरिस नंतर वर त्या पोटमाळ्यावर जाऊन स्वतःवर गोळ्या झाडून त्याने आत्महत्या केली. पण असंही असू शकतं की तिथे एखादा तिसरा व्यक्तीही उपस्थित होता ज्याने अभिषेक घोसाळकरांवरही गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्याने मॉरिसवरही गोळ्या झाडल्या. आता ह्यातून नेमकं काय सिद्ध होईल किंवा यातून कुठली थिअरी मांडली जाऊ शकते, हा सगळा जो काही पुढचा भाग आहे तो पोलिसांच्या विशेष बुद्धिमत्तेचा किंवा त्यांची जी काही निष्कर्ष जी क्षमता असते या सगळ्या गोष्टींचं आकलन करण्याची, त्यावर अवलंबून आहे. आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांचं काम नाही आहे. हे सगळं पुढच्या येणाऱ्या म्हणजे आता ज्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात त्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घडवून आणलेलं प्रकरण होतं का, हाही एक मुद्दा आहे. त्याच्याकडेही फार गांभीर्यानं पाहायला हवं. कुणाला अभिषेक घोसाळकरांच्या या अशा मृत्यूनंतर फायदा होणार होता? कुणाला विधानसभा मतदारसंघातली एक दावेदारी, दहिसर विधानसभा मतदारसंघातली ही दावेदारी संपवायची होती? त्याचे लाभार्थी कोण असू शकतात? हे असे अनेक अँगल आहेत या सगळ्या प्रकरणामागे. त्याचाही कुठेतरी पोलीस किंवा या तपास यंत्रणांनी अभ्यास करायला हवा, त्या दृष्टीनेही तपास व्हायला हवा असं मला वाटतंय. पण मला वाटतं की हा जो मुद्दा, आता हे जे काही मुद्दे आपण या व्हिडिओच्याद्वारे मांडतोय त्या मुद्द्यांवरही विचार व्हायला हवा. कारण निवडणुकांसाठी हे सगळं जर महाभारत सुरू झालेलं असेल, म्हणजे मॉरिस नरोन्नाने जे काही केलं असं आपण आतापर्यंत म्हणत होतो आणि मॉरिस नरोन्नाच्या मागचा म्हणजे त्याने केलेल्या कृत्यामागचा उद्देश जर जो आपण विचारात घेतला होता तर तो राजकीय यशस्वीता किंवा राजकारणात यशस्वी होण्याची त्याची जी काही इच्छा होती, आकांक्षा होती, त्या ध्येयासाठी किंवा त्या लोकप्रतिनिधी बनण्यासाठी, नगरसेवक बनण्यासाठी, आमदार बनण्यासाठी त्याची जी काही धडपड होती आणि त्या धडपडीतून त्याने आपल्या वाटेतला अडसर अभिषेक घोसाळकर दूर केलाय. त्याला अभिषेक घोसाळकरच नव्हे तर त्याला तेजस्वी घोसाळकरांनाही संपवायचं होतं का, असाही एक नवा प्रश्न इथे उभा झालाय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी द्यायला हवी. या प्रकरणाचा तपास हा निष्पक्षपातीपणे व्हायला हवा असं सामान्य नागरिक म्हणून आमचं मत आहे. सरकार कोणाचंही असो, अगदी गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी असले, त्यात ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्व आहेत. त्यामुळे ह्या 45+ मिशन जे आहे भाजपाचं, त्याचंही त्या पालखीचे ते खांदेकरी भोई आहेत. त्यांच्यावर किती मोठा एक प्रकारचा ताण आहे हेही आपण समजू शकतो. पण त्यांच्या एका इन्स्ट्रक्शनमुळे, एका निर्देशामुळे जर खालचं पोलीस खातं खडबडून जागं होणार असेल आणि हा दहिसरमध्ये घडलेला जो प्रकार आहे तो वरवर जितका सोपा वाटत होता, वरवर जितका उथळ वाटत होता की राजकीय वैमनस्यातून झालेलं हे खून सत्र आहे किंवा हा जो खून खराब आहे, तिथले नागरिक आजही विसरलेले नाही आहेत. आणि या सगळ्या नागरिकांची मागणी आहे की यामागे जर काही राजकीय षडयंत्र असेल तर त्या राजकीय षडयंत्राचा तपास लावणं गरजेचं आहे, छडा लावणं गरजेचं आहे. आणि यात ज्यांची नावं पुढे येतील तीही आश्चर्यकारक असतील असा माझा या क्षणी अंदाज आहे. पुढे काय होईल हे सांगता येत नाही. पण मी माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जी शंका व्यक्त केली होती, ज्यात मी म्हणालो होतो की नुसतं अभिषेक घोसाळकरांना संपवून मॉरिसचं उद्दिष्ट साध्य होणार आहे का? कारण त्याच्या पाठोपाठ म्हणजे अभिषेक घोसाळकरांच्या पाठोपाठ त्याची पत्नी तेजस्वी घोसाळकर, त्याचे वडील विनोद घोसाळकर हे एकाच एक दिग्गज असे अडथळे मॉरिसच्या वाटेत तरीही पुढे असतेच. मग तो कसा नगरसेवक झाला असता, कसा आमदार झाला असता? आता परवाच्या या सगळ्या गोष्टीतून जो उलगडा झाला आहे की त्याने तेजस्वी घोसाळकरांनाही बोलावलं होतं. याचा अर्थ काय आहे की त्याला एकाच वेळेला तेजस्वी घोसाळकर, अभिषेक घोसाळकर या दोघांनाही संपवायचं होतं का? म्हणजे आपण जे अंदाज व्यक्त केले होते ते आता कुठेतरी खरे ठरतायत किंवा त्या अंदाजांना पुष्टी मिळेल असं वातावरण निर्माण झालेलं आहे. हा जो अंदाज आहे की ह्या सगळ्या खुणामागे, या हत्याकांडामागे राजकीय षडयंत्र दडलेलं आहे, कोणीतरी जाणीवपूर्वक हे सगळं घडवून आणलेलं आहे. तर हे घडवणारा कोण, याचा लाभार्थी कोण असू शकतो किंवा हे नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार होतं याचाही पोलिसांनी विचार करायला हवा. कदाचित येणाऱ्या लोकसभा निवडणुका, त्या निवडणुकांच्या
अनुषंगानं या भागातला होणारा प्रचार, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातला प्रचार हा अभिषेक घोसाळकरांच्या खुणाभोवती फिरू नये, आणि तो जर फिरला तर त्याचा फायदा कुणाला होणार आहे याचाही विचार व्हायला हवा. मित्रांनो, मी बरेच मुद्दे एकात एक घालून तुमचा गुंता वाढवण्यापेक्षा आता मी जे काही बोललोय त्यावर विचार करा. तुम्हाला नेमकं काय वाटतं? म्हणजे महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना हे थोडंसं अनाकलनीय आहे सगळं, पण मुंबईत राहणारे, विशेषतः पश्चिम उपनगरात राहणारे, बोरिवली, दहिसर, कांदिवली पट्ट्यातले जे आमचे सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना या सगळ्या घटनेमागची जी पार्श्वभूमी आहे, पडद्याआडचं राजकारण आहे, ते बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांनी तरी किमान कमेंट्समध्ये जरूर व्यक्त व्हायला हवं. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.